सुपरफास्ट 50 मधून। वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा कायम, तर 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम, तर नागरिकांनी काळजी घेण्याचंही आवाहन। नांदेड जिल्ह्यामध्ये 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाढत्या तापमानामुळे अर्धापूरच्या महावितरण कंपनीनं कूलर लावले। लातूरच्या औसामध्ये एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय। लक्ष्मण कांबळे असं मृत्यू झालेल्या मजुराचं नाव। कामावरून घरी परतत असताना चक्कर येऊन कोसळल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 10 ते 15 दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंशांवर कायम। तापमानात 2 अंशांनी घट झाली असली तरी उकाडा अद्यापही कायम, तर उकाड्यामुळे रस्त्यावरील वर्दळ सुद्धा कमी झाली आहे। टांगुर्ली घाटावरील बंधाऱ्यामुळे गोंदिया शहराला 8 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा जमा, तर यामुळे 22,000 नळधारकांना मोठा दिलासा मिळणार। या बंधाऱ्यामुळे पुजारी टोला या धरणातून सध्या तरी पाणी सोडण्यात येणार नाही। वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानानं 44 अंशांचा टप्पा गाठलाय। सारशीमधील लघु सिंचन प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर। सारशी प्रकल्पामध्ये अवघा 2% पाणीसाठा। तर परभणीच्या सावरगाव तांड्यावर पाण्यासाठी भीषण वणवण सुरू। जलजीवन मिशनची योजना कागदावरच राहिल्यामुळे महिलांची पडक्या विहिरीतनं पाण्यासाठी पायपीट, तर 10 दिवसांमधून एकचदा पाणी पुरवठा होतोय, तोही अपुरा होतोय। पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेनं पाणी पातळीत झपाट्यानं घट, तर धरणामध्ये केवळ पाणीसाठा 34% शिल्लक आहे। 226 पैकी 25 प्रकल्प हे जोत्याखाली। वाशिम सोमठाणा या वनक्षेत्रामध्ये पारा 40 अंशांच्या पार। 16 पाणवठे कोरडे पडल्यामुळे वन्यप्राणी कासावीस या ठिकाणी पाण्यासाठी प्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव। वन विभागानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी। वाशिमच्या मंगरुळपीरमधील दस्तापूरमध्ये पपई फळबागेला क्रॉप कव्हरचा हा वापर, तर वाढत्या उष्णतेपासून संरक्षण मिळावं यासाठी शेतकऱ्याचा हा उपक्रम। उत्पादनात सुद्धा यामुळे वाढ होण्याची शक्यता। वर्ध्याच्या पवनार या शिवारामध्ये केळीच्या बागेच्या आगीमध्ये नुकसान। शेतकऱ्यांचं सुमारे 1 ते 1.5 लाखांचं नुकसान। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये एफडीएची कारवाई, तर रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचं समोर। फळ बाजारामध्ये आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याचा प्रकार। तपास अहवालानंतर आता दोषींवर कठोर कारवाई होणार। डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूनंतर मुंबईतील भेंडी बाजारातून आता कलिंगड गायब, तर पायधुनी आणि नळ बाजाराच्या फळ मार्केटमधून कलिंगड गायब। क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुरळक प्रमाणामध्ये कलिंगड उपलब्ध। बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये 635 वन्य प्राण्यांची नोंद। बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात वन्य प्राण्यांची नोंद। अभयारण्यामध्ये 25 बिबटे आढळले, तर नीलगाय रानडुकरांची संख्या लक्षणीय। धाराशिवच्या भूम या तालुक्यातल्या वंजारवाडीमध्ये बिबट्याची दहशत। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गायीचा मृत्यू। शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मेहणुबारे या गावामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येनं या शर्यतीमध्ये सहभाग घेतलाय। हिंगोलीच्या शिरड शहापूरमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी। डिझेल संपल्याच्या अफवेनं पेट्रोल पंपावर गर्दी। बीडच्या परळीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांची रांग। 2 दिवसांपासून संपूर्ण पेट्रोल पंप बंद। शेती मशागतीच्या कामांना सुद्धा डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। धाराशिवमध्ये कळंब ढोकी परिसरात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई, तर अनेक पेट्रोल पंप बंद असल्यामुळे शेती मशागतीची कामं ठप्प। दैनंदिन कामाला सुद्धा मोठा फटका। पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे नागरिक संतप्त। परभणीच्या धारासूरमधील प्राचीन गुप्तेश्वर मंदिराच्या कामासंदर्भात ग्रामस्थांची नाराजी। गुप्तेश्वर मंदिराचं काम निकृष्ट होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। धुळ्याच्या भिंचूरमध्ये पाणंद रस्त्यावरून वाद पेटला, तर एकाच बाजूने जमीन अधिग्रहित केल्याचाही आरोप। शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा इशारा दिला। कोणताही मोबदला न देता ही जमीन जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। वर्ध्यामध्ये आमदार राजेश बकानेंनी विकास कामांचा आढावा घेतलाय, तर यावेळी पाणीपुरवठा, रस्ते आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। यावेळी विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते। पुण्यामध्ये अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच झळकले, तर मित्र आमदार झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशाचे हे बॅनर। निकाल लागण्याच्या 1 दिवसापूर्वीच बॅनर झळकल्यामुळे चर्चेला उधाण। शिर्डीमध्ये साई भक्तांची मांदियाळी। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये मोठी गर्दी। मंदिर प्रशासनाकडून भाविकांना पिण्याच्या पाण्याची ही सोय।
अमरावतीच्या चांदूर रेल्वे गावामध्ये माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते ई लायब्ररीचं उद्घाटन। ई लायब्ररीमुळे 300 विद्यार्थ्यांना डिजिटल लायब्ररीचा लाभ मिळणार। सोलापूर धुळे हायवेवर मध्य रेल्वेचा 106 मीटरचा ऐतिहासिक भव्य पूल 106 किलोमीटरचा हा पूल दरम्यान आमदार राणा जगजितसिंग पाटलांकडून याची पाहणी 2027 पर्यंत तुळजापूर रेल्वे धावणार। तर राणा जगजितसिंग यांची ही माहिती। खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला तिरुपती एक्सप्रेसला हिरवा झेंडा। तर या नवीन रेल्वेमुळे औंढा नागनाथ नांदेड आणि तिरुपती ही तीर्थक्षेत्र थेट जोडली गेली आहेत। याचा मोठा फायदा भाविक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार। लातूरच्या उदगीरमधील देऊळवाडीतील 4 युवकांना पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश। युवकांचं ग्रामस्थांकडून स्वागत। प्रल्हाद केंद्रे, नामदेव कोळगीर, दत्ता केंद्रे, ज्ञानेश्वर केदार अशी उत्तीर्ण झालेल्या युवकांची नावं। परंडाच्या कौडगावच्या 2 सख्ख्या भावांची पीएसआय पदी निवड। तर संपूर्ण कौडगाव ग्रामस्थांच्या वतीनं महारुद्र पडोळे आणि दत्तू पडोळेंची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं दोन्ही भावांचा नागरी सत्कारही करण्यात आला। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील कलमठ गुरववाडीमध्ये ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळला। कलमठ गुरववाडीमध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारक आणि ग्रामस्थांमध्ये वादावादी। तर पोलीस निरीक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधितांना ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला। पुण्यातील व्यावसायिकाला अवतार पूजेच्या नावानं 5 कोटींचा गंडा घालणाऱ्या भोंदू खरातला पोलीस कोठडी। खरातनं फिर्यादीच्या पैशावर 21 देशांची सहल केल्याचंही उघड। न्यायालयाकडून आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपासाचे आदेश। अशोक खरात बनावट खाती प्रकरणामध्ये समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। आयडीकडून पतसंस्थेचे संस्थापक काक कोयटे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग। नराधम परप्रांतीय आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। 32 वर्षीय आरोपी अरुण मिश्रा पोलिसांच्या ताब्यात। चाकण पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल। जळगावच्या जामनेरमध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर। तर 22 वर्षीय तरुणाविरोधात जामनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। गोंदियामध्ये 4,35,000चे एमडी ड्रग्ज जप्त। 21 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून या ठिकाणी अटक। तर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या पथकाकडून ही कारवाई। सोलापूरच्या बोरामणीमधील तिहेरी हत्या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। तर पप्पू म्हस्के यासह 6 जणांविरोधात गुन्हा। संपत्तीच्या वादातूनच हत्याकांड झाल्याची नातेवाईकांची तक्रार। शिर्डीमध्ये लव्ह जिहादचा आरोप। तरुणीशी हिंदू पद्धतीने लग्न करून धर्मांतरणात जबरदस्ती केल्याचा आरोप। तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा सुद्धा आरोप। तर आरोपी हमीद पठाण गजाड या संदर्भातला पुढील तपास सुरू। सातारा शहरातील कॅफेवर पोलिसांचा छापा। कॅफेमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील चाळे सुरू असल्याच्या तक्रारींनंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे। कॅफे चालकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या अंढेरा पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक केली आहे। सिनेस्टाईल पाळत ठेवून 5 दरोडेखोर जेरबंद। तर दरोडेखोरांकडून 4,80,000चा मुद्देमालही जप्त। नंदुरबारच्या नवापूरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ। चोरट्यांनी मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या। तर पोलिसांनी सुद्धा रात्रीची गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी। रायगडच्या अलिबाग तालुक्यामध्ये विजेच्या धक्क्यानं 27 वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू। सौरभ पाटील असं मृत तरुणाचं नाव। मृत तरुण शहाबाज गावातील असून कातळपाडा इथे कामानिमित्त गेला असतानाच विजेचा धक्का लागल्यानं दुर्दैवी मृत्यू। कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। तर नागपूरच्या भिवापूरमधील धामण गावात आगीची घटना। आगीमध्ये सुमारे 25 घरं जळून खाक। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। दुर्दैवानं या ठिकाणी आगीत 5 ते 6 जनावरांचा मृत्यू। शेतात लावलेली ही आग वाऱ्यामुळे संपूर्ण गावात पसरली होती।